कर्जमाफीबद्दल आतापर्यंतची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आल्या। 1.5 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करणार असं मुख्यमंत्र्यांनी आता कबूल केलं आहे। आता फक्त या 5 अटीवर कर्जमाफी होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासनाचा हा GR देखील बळीराजाला साथ मदतीचा हात मंत्रिमंडळाचा निर्णय देखील या ठिकाणी झालाय। परंतु या 5 अटीवर आता मुख्यमंत्र्यांनी आता कर्जमाफी करण्याचं ठरवलंय। कर्जमाफी करणार परंतु या 5 अटीवर होणार। पहा, कर्जमाफीबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी या शब्दावर तोंड उघडले आहे। त्यांनी स्पष्टपणे आता कर्जमाफी करण्यासाठी एक समिती सुद्धा या ठिकाणी नेमल्याचं या ठिकाणी सांगितलंय। त्यामध्ये आता 5 अटीवर कर्जमाफी करणार असल्याचं सांगितलंय। मग आता नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात येणार आहे? आता बघा शेतकरी मित्रांनो, सरसकट सर्व शेतकऱ्यांचे कर्ज आता माफ होणार नाही। फक्त काही ठराविक शेतकऱ्यांचे कर्ज आता सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार आहे। काल पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं की नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज तुम्ही माफ करण्यात येणार आहे। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी नेमकं काय म्हणालेत, मुख्यमंत्री काय म्हणालेत, नक्की ऐकायचं आहे। यामध्ये बघा, सर्वात पहिल्यांदा 2021 पासून 2025 म्हणजेच आताच्या वर्षापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढलंय त्यापैकी फक्त याच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात येणार आहे। त्यामधील पहिला जो शेतकऱ्याचा प्रकार आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलाय तो म्हणजे नियमित कर्ज जे शेतकरी भरतात, म्हणजे आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी थकीत कर्ज अजिबात बँकेचं ठेवलं नाही, म्हणजे रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना एक विशेष सवलत पहिल्यांदा यामध्ये देणार असल्याचं त्या ठिकाणी सांगितलंय। म्हणजे जर आतापर्यंत 5 लाख कर्ज तुम्ही शेती पिकासाठी जर त्या ठिकाणी बँकेतून तुमच्या जर काढला असेल आणि त्यामध्ये जर व्यवस्थित तुम्ही त्या ठिकाणी भरलं जर असेल तर त्यांच्यासाठी ते नाराज होऊ नयेत म्हणून पहिल्यांदा त्यांना 25,000 रुपयापर्यंत त्यांना सूट देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय। त्यानंतर पुढचा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेतलाय तो म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी आता पहिल्यांदाच 1.5 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी करणार असल्याचं तोंड उघडलंय। त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक बघा, कारण या 5 अटीवर आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे तुमचा महत्त्वाचा 2 मिनिटांचा वेळ आता यासाठी द्या। तुम्ही शेती पिकासाठी जर कोणत्याही बँकेतून जर कर्ज काढला असेल तर मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या अटी दिलेत। या 5 अटीनुसारच आता तुमचे कर्ज माफ होणार आहे। त्यामुळे सर्वांनी या 5 अटी कोणत्या आहेत लक्ष देऊन ऐकायचं आहे। आता बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर शेती पिकासाठी 2021 ते 2025 या 5 वर्षाच्या कालखंडात जर शेती पिकासाठी 1.5 लाखांच्या वरती, बघा सर्वांनी लक्ष देऊन बघा, आता तुम्ही शेती पिकासाठी 5 वर्षामध्ये मागील जर 1.5 लाखांच्या वरती जर कर्ज काढून ठेवले असेल तर मात्र तुम्हाला ते स्वतःलाच भरावे लागणार आहे। कारण शेतकरी मित्रांनो, सर्वांनी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुम्ही 2021 पासून 2025 पर्यंत म्हणजे आतापर्यंत जर 5 लाख त्या ठिकाणी 10 लाख एवढी रक्कम जर शेती पिकासाठी कर्ज काढून तुम्ही ठेवले असतील तर ते सरकार तुमचे कर्ज आता भरणार नाही। तुम्हाला स्वतःच ते त्या ठिकाणी कर्ज भरावं लागणार आहे। निवडणुकीच्या आधी सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यात शब्द दिलेला आहे, फक्त शब्द तो दिलाय म्हणजे 1.5 लाख रुपयांची फक्त तुमची कर्जमाफी करणार आहे। आणि 1.5 लाख रुपयांच्या वरती जी काय रक्कम आहे ती तुम्ही शेती पिकासाठी कर्ज म्हणून जी काय रक्कम तुम्ही त्या ठिकाणी काढल्या तर ती तुम्हाला स्वतःलाच भरावी लागणार आहे। त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा, ही झाली पहिली अट। म्हणजे तुम्ही जर 1.5 लाखांपेक्षा जास्त जर शेती पिकासाठी कर्ज जर त्या ठिकाणी काढून ठेवला असेल तर ती तुम्हाला स्वतःलाच भरावी लागणार आहे। यामध्ये सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनी 5 अटी त्या ठिकाणी सांगितलेत। आता सरकार कर्जमाफी करण्याच्या पूर्णपणे तयारीला लागलं आहे। त्यामुळे कर्जमाफी 100% आता होणार आहे। एकदम शेवटच्या स्टेपमध्ये आता कर्जमाफी करण्याचं आता आलंय। तर बघा, परंतु यामध्ये 5 अटी ज्या शेतकऱ्यांच्या पूर्ण असतील फक्त त्यांनाच या कर्जमाफीचा जास्त फायदा होणार आहे। पहिल्या तुम्हाला सांगितल्या अटी त्यामध्ये 4 नंबरचं आता 5 नंबरची जी शेवटची अट आहे तर ती सर्वात कडक आहे। जर तुम्ही शेवटच्या अटीमध्ये जर बसला
तर तुम्हाला या कर्जमाफीचा जास्त फायदा होणार आहे। आता बघा दुसरी जी अट आता यामध्ये सांगण्यात आल्या ती म्हणजे आता चौकशीच्या दरम्यान, आता तुमची चौकशी आता कर्जमाफीच्या दरम्यान आता सरकार करणार आहे। मग तुम्हाला शेतकरी त्या ठिकाणी आता काय सापडणार आहेत, म्हणजे जास्त जर त्यांनी कर्ज काढून ठेवलं असेल तर त्या ठिकाणी सापडणार आहेत। मग या कर्जमाफीचा मित्रांनो तुम्हाला जास्त फायदा व्हावा म्हणून काही सोप्या टिप्स देखील व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेल्या आहेत। फक्त तुम्ही काय करायचं आहे, 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्ही 2 मिनिटांचा व्हिडिओला या वेळ द्या, नक्कीच तुमचा आता फायदा होणार आहे। बघा ज्यांची जमीन खूप जास्त आहे, बघा सरकार आता काय काय चौकशी करणार, बघा ज्यांची जमीन जास्त आहे, उत्पन्न ज्यांचं जास्त आहे अशा शेतकऱ्यांना यामधून वगळण्यात येणार आहे। सरकार आता एक समिती नेमणार आहे, त्या समितीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांची कागदपत्रे तपासली जाणार आहेत। मग कोणती कागदपत्रे तपासली जाणार आहेत, बघा शेतकरी मित्रांनो आता सरकार तुमची कागदपत्रे तपासली जाणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर शेती पिकासाठी कर्ज काढला असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, जिल्हा सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, HDFC बँक, ICICI बँक, तसेच मित्रांनो अजून एक बँक आहे जी कर्ज सर्व शेतकऱ्यांना स्वस्त देते ती म्हणजे कोटक महिंद्रा बँक। जर या बँकामधून जर मित्रांनो तुम्ही जर कर्ज त्या ठिकाणी घेतला असेल तर नेमकं जास्तीत जास्त या कर्जमाफीचा तुम्हाला फायदा सरकारकडून कसा करून घ्यायचा आहे याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता मित्रांनो सांगण्यात आलेली आहे। सरकार आता पूर्णपणे कर्जमाफी करण्याच्या तयारीला लागले, त्यामुळे या कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी तुम्हाला नेमकं कोणकोणती कागदपत्रे सरकारला जमा करावी लागणार आहेत, कशा पद्धतीने तुम्हाला जमा करावी लागणार आहेत जेणेकरून तुम्हाला कर्जमाफीचा जास्त फायदा होईल, बघा हे सुद्धा तुम्हाला लगेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही जर कर्जमाफीची जर आतुरतेने जर वाट जर बघत असाल तर जास्त कर्जमाफीचा फायदा कसा त्या ठिकाणी तुम्हाला करून घेता येईल हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही या ठिकाणी समजून सांगणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये सरकारने सांगितले आहे तुम्ही जर तुमच्या घरामध्ये जर कोणी इन्कम टॅक्स त्या ठिकाणी भरत असेल, म्हणजेच तुमचा मुलगा चांगलं काम त्या ठिकाणी मोठ्या हुद्द्यावर असेल, चांगलं काम मोठं काम करत असेल आणि सरकारला जर त्या ठिकाणी कर भरत असेल, म्हणजे जास्त पैसे त्याच्याकडे तुमच्या फॅमिलीत आहेत, जर तुम्ही कर भरत असाल म्हणजेच इन्कम टॅक्स जर तुमच्या घरामध्ये कोण भरत असेल तर सरकार तुमची कर्जमाफी करणार नाही, कारण यामध्ये तुमची काही कागदपत्रे देखील तपासली जाणार आहेत। मग तुम्हाला अशी कोणती कागदपत्रे द्यायची आहेत जेणेकरून तुमचं कर्ज जे आहे तर ते सरकारच्या माध्यमातून जास्त माफ केलं जाईल, हे पाहण्यासाठी तुमचं महत्त्वाचं काम थोडं बाजूला ठेवा आणि लक्ष देऊन व्हिडिओ पहा। आम्ही तुम्हाला तुमच्या शेती पिकाचे जे कर्ज तुम्ही तुमच्या बँकेतून काढलाय तर ते जास्त सरकारकडून कसं माफ करून घ्यायचं हेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता बघा सरकारने काही अटी लावलेत, या अटीवर सरकार आता तुमचं कर्ज हे माफ करणार आहे। अनेक शेतकऱ्यांनी 2021 ते 2025 या 5 वर्षामध्ये शेती पिकासाठी 10 लाख रुपयेपर्यंत कर्ज काढल्याचं आता बँकाकडून या ठिकाणी सरकारला माहिती मिळत आहे। म्हणजे व्याजदर जर बघितलं तर 10 लाख रुपयाचं कर्ज आणि 3 लाख रुपये व्याजदर अशा प्रकारे 13 लाख रुपयेपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढल्याचं आता सरकारला समोर आलं आहे। मग तुमचं कर्ज जर 1.5 लाख रुपयांच्या वरती जर तुमचं शेती पिकासाठी कर्ज तुम्ही त्या ठिकाणी काढला असेल तर नेमकं सरकारकडून याचा फायदा कसा करून घ्यायचा बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता तुमचं कर्ज जर जास्त असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा कसा करून घ्यायचा बघा। आता बघा यासाठी कोणकोणती कागदपत्रे दिल्यानंतर तुमचं कर्ज आता सरकार त्या ठिकाणी माफ करेल सर्व तुम्हाला इथे समजणार आहे। तसेच शेतकरी मित्रांनो सरकार तर आता सरसकट कर्ज त्या ठिकाणी माफ तर करणार आहे, तर सरसकट म्हणजे किती तर बघा सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यात तुम्ही पण ऐकलं असेल, आता त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आता त्या ठिकाणी अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांनी ओरडून त्या ठिकाणी सांगितलं होतं की आम्ही सरसकट कर्जमाफी करणार आहे, परंतु 1.5 लाख रुपयांची सरसकट कर्जमाफी करू असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं। तर ते 1.5 लाख रुपयांचे कर्ज तुमचं माफ तर होणारच आहे, परंतु त्या ठिकाणी 1.5 लाख रुपयांची वरती जर तुम्ही कर्ज जर काढला असेल आणि ते पण माफ व्हावं असं जर तुम्हाला त्या ठिकाणी वाटत असेल
तर याचा फायदा कसा करून घ्यायचा हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सविस्तरपणे सांगणार आहे। पण तत्पूर्वी कोणकोणत्या अटी सरकार यामध्ये त्या ठिकाणी लावलेल्या आहेत सरकारने, या अटीवरच तुमचे कर्ज आता माफ होणार आहे। त्यामधील पुढची अट सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या ती म्हणजे तुमचं उत्पन्न सरकारच्या माध्यमातून चेक केलं जाणार आहे। तर बघा, उत्पन्न चेक केलं जाणार आहे। सरकार आता सर्वांची कर्जमाफी तर करणार आहे, परंतु काही अटी बघून, पात्रता बघून कर्जमाफी करण्यात येणार आहे। यामध्ये तुमचं उत्पन्न, त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला त्या ठिकाणी चेक केला जाणार आहे। मग उत्पन्नाचा दाखला त्या ठिकाणी चेक केल्यानंतर सरकारला आता समजणार आहे ते म्हणजे मशीनद्वारे तुमचं उत्पन्न त्या ठिकाणी उत्पन्नाच्या दाखल्यावर चेक केलं जाणार आहे। जसं की उत्पन्नाच्या दाखल्यावरून सरकारला लक्षात येते की तुमचं वार्षिक उत्पन्न 3 लाख आहे का 5 लाख आहे का वर्षाला 10 लाख रुपये तुमचं उत्पन्न आहे, हे सरकारला समजणार आहे। तुमचे उत्पन्न हे सरकार चेक करणार आहे आणि जर करता तुमचं जर उत्पन्न लय जास्त असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला याचा फायदा जास्त होणार नाही, तुमचं कमी कर्ज त्या ठिकाणी माफ होणार आहे। कारण सरकार काय म्हणते, कर्जमाफी योजना ही गोरगरीब शेतकऱ्यांसाठी, कष्टाळू शेतकऱ्यांसाठी, आता या शेतकऱ्यांसाठी आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना शेती पिकासाठी, पेरणीसाठी, इतर कामांसाठी बँकेकडून कर्ज जर त्या ठिकाणी तुम्ही घेतला असेल आणि अवकाळी पाऊस असेल, पाऊस न पडण्याचं कारण असेल, जसे की 2023चा जर विचार केला तर त्या ठिकाणी अनेक प्रकारचे अनेक कारण आहेत। तर त्यावेळी शेती पिकांचं जे नुकसान झालं होतं त्यामुळे पाहिजे तेवढं उत्पन्न सुद्धा निघालं नव्हतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर ताण आलेला होता, डोक्यावर कर्जाचं ओझं वाढू लागलं होतं। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये त्या ठिकाणी वाढ होत असते। त्यामुळेच बँकांचे फोन देखील येत असतात, कर्ज भरताय का आम्ही जप्ती आणू, अशा प्रकारच्या बँकांची त्या ठिकाणी धमक्या सुद्धा येत होत्या। अनेकांच्या शेती जप्ती करण्याचे सुद्धा बँकांनी अनेकांनी काम केलंय। त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेमध्ये असतो। या सर्वांचाच विचार करून आता मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी करण्याचं अखेर ठरवलंय। पण यासाठी काही अटी, पात्रता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत। त्या अटी तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे। काही मोजक्याच दिवसामध्ये तुमची कर्जमाफी सरकार आता करणार आहे। त्यामधील आता पुढची अट सरकारने सांगितल्या ती मध्ये तुमच्या घरामध्ये कोणताही तुमचा मुलगा असेल किंवा तुमची सून असेल किंवा इतर कोणती घरातील व्यक्ती असू दे, तर ती सरकारी पगार कोणी घेत नसावा। म्हणजे त्या ठिकाणी पोलीस नसावा तुमच्या घरामध्ये, कोणी आर्मीमध्ये तुमच्या घरातील कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी नसावा। तर असे असेल तर याचा तुम्हाला फायदा होणार नाही। जर कोण तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी नसेल तरच तुम्हाला याचा फायदा होणार आहे। कारण सरकारी सेवेत असलेल्या लोकांना कोणताच सरकारी लाभ त्या ठिकाणी मिळत नाही। मग तुमच्या घरामध्ये सरकारी सेवेत कोण असेल तर मग तुमचं कर्ज त्या ठिकाणी माफ होण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो अडचण निर्माण होणार आहे। मग आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा व्हावा म्हणून तुम्ही कागदपत्रे देखील जमा करायचे आहेत। म्हणजे कागदपत्र कोणकोणती जमा करायची आहेत बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, कागदपत्र म्हणजे त्या ठिकाणी बघा, तुम्हाला त्या ठिकाणी जर तुम्ही त्या ठिकाणी जर आता बघा तुम्ही जर जास्त कर्ज काढला असेल तर तुम्हाला अडचण येऊ शकणार आहे। म्हणजे आता तुम्ही किती कर्ज काढलंय, जर 1.5 लाखांच्या वरती जर कर्ज झाला असेल तुम्हाला, तर ते माफ करण्यासाठी काही सोपी आयडिया सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये आता सांगण्यात आल्या। कारण सरकार 1.5 लाख कर्जमाफी करणार आहे, फक्त 1.5 लाखांची करणार आहे। अनेक शेतकरी असे पण आहेत 2019 ते 2022 ही जी कर्जमाफी त्या ठिकाणी झाली होती, तर त्यामध्ये शेतकऱ्यांनी आता काही बघा सरकारने सांगितलेल्या कर्जमाफीच्या आकड्यापेक्षा जास्त कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांनी अनेक त्या ठिकाणी करून घेतलेलं पाहायला मिळालं। मग आता बघा, तुम्हाला जर 4 ते 5 गोष्टी जर माहिती असतील तर तुम्हाला नक्कीच कर्जमाफीचा फायदा जास्त होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी पाळायचे आहेत बघा, जेणेकरून तुमच्या कर्जमाफीचा तुम्हाला जास्त फायदा होईल। तर यामध्ये जसं की PM किसान योजना, त्या ठिकाणी PM किसान योजनेचे त्या ठिकाणी घरामध्ये 2-3 जण त्या ठिकाणी हप्ता घेतात, तशा प्रकारे जर प्रत्येकाच्या नावावर वेगवेगळे कर्ज जर तुम्ही आधी काढून ठेवले असेल तर या कर्जमाफीचा जास्त फायदा होणार आहे। म्हणजेच एकाच कुटुंबातील जसं PM किसान योजनेचा लाभ घरातील 4 जण घेत असतील, जसं की एकाच कुटुंबातील जास्त जणांच्या नावावर जर शेती पिकासाठी तुम्ही कर्ज काढला असेल, जसे की तुमच्या घरामध्ये वडील आणि 2 मुले असतील तर मुलाच्या नावावर 1.5 लाख रुपये कर्ज, वडिलांच्या नावावर 1.5 लाख रुपये कर्ज, दुसऱ्या मुलाच्या नावावर 1.5 लाख रुपये कर्ज, असं वेगवेगळं जर तुम्ही त्या ठिकाणी कर्ज घेतला असेल तर तुम्हाला नक्कीच या कर्जमाफीचा जास्त फायदा होऊ शकतो। तसेच तुम्हाला कागदपत्रे आता जमा ठेवायचे आहेत, ती म्हणजे तुमच्या बँकेचे पासबुक असेल,
तुम्ही कर्ज कधी काढलाय, किती व्याजदराने काढलाय, तसेच तुमचं पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल, पासपोर्ट साईजचे 2 फोटो असतील, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, झेरॉक्स याचं तुम्हाला त्या ठिकाणी काढायचं आहे। तुम्हाला याची कागदपत्रे तुम्हाला आता बँक जेव्हा मागेल तेव्हा मागितल्यावर द्यावी लागणार आहेत। सरकार आता कर्जमाफी करण्याच्या पूर्ण तयारीत आहे, त्यामुळे लवकरात लवकर कर्जमाफी होणार आहे। परंतु 1.5 लाखांच्या वरती जर तुम्ही कर्ज घेतला असेल तर ते काय होते हेच आता बघावं लागणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारच्या शेतीविषयक अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।